जाओ तभी अच्छी निकली ना पीछे दे देंगे चलो जसम चौक पे एंगल अच्छा है। निशान को सलूट देंगे। ब्रेक जनरल फ्लोट फ्लामेट सच 1 2 विश्वरत्नचे महामानव जो बाजो जो रे जो सर्वांना स्वातंत्र्य देऊन गे देशाची घटना लेझून गेले सर्वांना स्वातंत्र्य देऊन बाबासाहेब असे अमर झाले जो बाजो रे जो ताले भीम जन्मला स्वागत केले साऱ्या बाईच्या लेखी हा समूह पाळणा म्हणून लागत आहे मास आला दिनाचा वाली जो बाळा जो रे जो जन्मास आला दिनाचा वाली जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी महू गावात वार्ता कळली साऱ्या लोकात आनंद मावेना गण गोतात रामजी सुभेदार हसे मनात रामजी सुभेदार हसे मनात जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी महू गावात वार्ता कळाली बुलढाणा सन्माननीय सुनील दादा शेळके सन्माननीय जयश्रीताई शेळके सन्माननीय शिवशंकर संचालक माननीय विशाल पारकर साहेब उपमुख्य अभियंता सन्माननीय चमन में दीदावर पैदा बड़ी मुश्किल खरे
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय राहुल कासारे सर सुरू करावं कृपया. जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, माननीय सागर पवार साहेब, माननीय आशिष वाघ साहेब सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2024 यांच्या अंतर्गत 4 दिवस जे विविध प्रोग्राम राबवले गेलेले आहेत, त्या 3 दिवसाच्या प्रोग्रामला आतापर्यंत बुलढाणेकरांनी आणि सर्व बौद्ध उपासकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. कधी नव्हे तर ऐतिहासिक प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाली कार्यक्रमाला. त्यामुळे मी आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी सकाळी भीम पाळणा संपन्न झाला. त्या भीम पाळण्याला महिला वर्गांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवलेली आहे आणि या ठिकाणी भीम पाळणा उत्साहात पार पडला. त्याचप्रमाणे या ठिकाणी महारेजिमेंट म्हणजे माजी सैनिकांच्या वतीने व समता सैनिक दलाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आलेली आहे. या मानवंदनेला पोलीस बँड पथकासह पोलीस बँड पथक इथे हजर होऊन त्यांनी मानवंदना दिलेली आहे. तो कार्यक्रम सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानंतर महिलांनी जी बाईक रॅली काढलेली आहे, त्या बाईक रॅलीमध्ये जे बँड पथक आहे, सर्व महिलांनी बँड पथकामध्ये स्वतः बँड वाजवून या ठिकाणी जल्लोष व्यक्त केलेला आहे. ते अतिशय प्रेक्षणीय असं दृश्य या ठिकाणी बुलढाणेकरांना पाहायला मिळालेलं आहे. यानंतर आपली रॅली सुद्धा 4 वाजता सुरुवात होणार आहे. मी सर्व बुलढाणेकरांना विनंती करतो की त्यांनी 4 वाजता वेळेवर या ठिकाणी रॅलीसाठी हजर राहावे आणि या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय भारत.